जय शिवराय मित्रांनो मनरेगाची सिंचन विहीर अनुदान योजना आता मागेल त्याला विहीर अनुदान योजना झालेली आहे। 4 लाख रुपये अनुदान, अंतराची अट रद्द, प्रत्येकाला अर्ज करता येणार अशा प्रकारच्या नव्या बदलासह आता ही विहीर अनुदान योजना राबवली जाणार आहे। याच्या संदर्भातील नवीन शासन निर्णय, याच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना या राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज कसा करायचा, अंतराची अट रद्द झालेली आहे, अर्जाचा नमुना, याचबरोबर आपण जर पाहिलं याच्यामध्ये दिलं जाणारं अनुदान, लाभार्थ्याची निवड, त्याच्यासाठी असणाऱ्या पात्रता, या सर्वांसंबंध लागणारी जमीन, या सर्व संबंधातील सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वांना विनंती आहे, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, माहिती सर्वांच्या कामाची आहे। आपल्याला जर संपूर्ण माहिती संपूर्ण समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण बरेच सारे असे मुद्दे जे तुम्हाला समजणं, जे तुम्हाला माहीत होणं अतिशय आवश्यक आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मनरेगाच्या माध्यमातून मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर तालुका समृद्ध, तालुका समृद्ध तर जिल्हा समृद्ध आणि जिल्हा समृद्ध तर राज्य समृद्ध, अर्थातच राज्य समृद्ध करण्यासाठी शेतकरी समृद्ध होणं अतिशय गरजेचं आहे आणि याच दृष्टिकोनातून विविध योजना बदलल्या जात आहेत आणि याच्यामध्येच आता विहिरीच्या योजनेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, 2020 मध्ये 2021 मध्ये विहिरीच्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले होते, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2020च्या परिपत्रकानुसार गावाच्या लोकसंख्येनुसार विहिरीची संख्या निर्धारित करण्यात आलेली होती आणि ज्या गावाची लोकसंख्या जास्त असेल त्या गावाला विहिरी जास्त, ज्या गावाची लोकसंख्या कमी असेल त्या गावाला विहिरी कमी, अशा प्रकारचे एक निकष त्याच्यामध्ये बदलण्यात आलेला होता। परंतु अंतराची अट असेल किंवा 60-40चा रेशिओ असेल, या सर्व आणि अनेक इतर कारणांमुळे या विहिरीच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात नव्हत्या। बऱ्याच साऱ्या अडचणी याच्यामध्ये होत्या, विहिरीचे लक्ष्यांक पूर्ण होत नव्हते आणि आजच्या स्थितीमध्ये राज्यामध्ये 3,85,000पेक्षा जास्त विहिरी खोदल्या जाऊ शकतात अशा प्रकारे शासनाचा डेटा देखील समोर आलेला आहे, शासनाच्या निदर्शनास आलेले आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती या महत्त्वपूर्ण अशा मार्गदर्शक सूचना, महत्त्वपूर्ण असे SOP निर्गमित करण्यात आलेले आहेत। पाहूयात काय आहेत SOP, कशा प्रकारे या योजनेची अंमलबजावणी आता केली जाणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील नियोजन विभागाचा 4 नोव्हेंबर 2022 रोजीचा GR आपण पाहू शकता। सिंचन विहिरीची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी SOP अर्थात मानक ऑपरेटिंग प्रक्रिया निर्गमित करण्याबाबत, ज्याच्यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये पाहू शकता राज्यामध्ये 3,87,500 विहिरी खोदणं सध्या स्थितीला शक्य आहे आणि याच्याचमुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असतील किंवा इतर कुटुंब असतील, या सर्वांना या ठिकाणी लखपती करण्याच्या हेतूनं, समृद्ध करण्याच्या हेतूनं ही सिंचन विहीर योजना राबवणं अतिशय गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती 17 डिसेंबर 2012 आणि 28 ऑगस्ट 2020चे दोन्ही GR निर्गमित करून हा GR काढण्यात आलेला आहे। GR आपण पाहू शकता, मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहिरीचे कामं करताना अधीनस्थ कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या हेतूनं नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत। याच्यामधील पहिली सूचना आहे लाभार्थ्याची निवड। लाभार्थ्याच्या निवडीसाठी आपण जर पाहिलं तर सिंचन विहिरीची कामं देत असताना अनुसूचित जातीचे लाभार्थी हे प्राधान्यानं पहिले राहतील। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निराधिसूचित जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री करता असलेली कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये स्त्री प्रधान असेल असे स्त्री करता प्रधान कुटुंब, शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्ती असलेली कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये दिव्यांग बांधव असतील असे कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, याचप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजे ज्याच्यामध्ये वनपट्टाधारक वगैरे जे शेतकरी असतील असे शेतकरी, याचबरोबर 2.5 एकरपर्यंत 1 हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व प्रकारचे शेतकरी आणि अल्प भूधारक शेतकरी, ज्याच्यामध्ये 2 हेक्टरपर्यंतची जमीनधारा असलेले अशा प्रकारचे सर्व शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र असणार आहेत। मग ते SC, ST, ओपन, OBC ज्या प्रवर्गाचे असतील त्या सर्व प्रवर्गाचे लाभार्थी याच्यामध्ये या अटीनुसार पात्र असणार आहेत। लाभधारकाची पात्रता देण्यात आलेली आहे। लाभधारकाकडं, शेतकऱ्याकडं म्हणजे ज्याने अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्याकडं कमीत कमी 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर भूजल नियम जो आहे या नियमानुसार पिण्याच्या पाण्याची जी विहीर असेल, पेयजल स्रोत जो असेल गावाचा, त्या विहिरीपासून 500 मीटरच्या परिसरामध्ये विहीर खोदता येणार नाही। फक्त ही महत्त्वाची अट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपल्या पिण्याचे पाण्याची विहीर आहे अशा विहिरीपासून 500 मीटरच्या अंतरापर्यंत विहीर खोदता येणार नाही। परंतु 2 सिंचन विहिरीमधील 150 मीटरची अट ही पुढील लाभार्थ्यांना रद्द करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता 2 सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यांच्याकरता लागू करण्यात येणार नाही। याचप्रमाणे मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट
आता लागू राहणार नाही, अशा प्रकारची सुद्धा याच्यामध्ये सूचना देण्यात आलेली आहे. लाभधारकाच्या सातबाऱ्यावरती याआधीच विहिरीची नोंद असू नये. पूर्वीच जर विहिरीची नोंद असेल तर त्याला लाभार्थी म्हणून पात्र केलं जाणार नाही. लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा, त्याच्याकडे आटा असावं. एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील, परंतु त्याची एकूण सलग जमिनीचं क्षेत्र हे 1 एकरपेक्षा जास्त असावं. जर एखाद्या शेतकऱ्याचं 20 गुंठ, दुसऱ्या शेतकऱ्याचं 20 गुंठ असेल तर असे 2 शेतकरी एकत्रितपणे सामुदायिक विहीर घेऊ शकतात. ज्या लाभार्थ्याचा विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो लाभार्थी जॉब कार्ड धारक असला पाहिजे. महत्त्वाची अट आहे, आपल्याला कागदपत्र सादर करताना जॉब कार्ड सादर करावं लागेल. याच्याचप्रमाणे विहिरीसाठी अर्ज कसा करायचा आहे आणि त्याच्यावरील कार्यपद्धती. याच्यासाठी इच्छुक लाभार्थ्याने एक अर्ज करायचा आहे. अर्जाचे 2 नमुने आहेत. ते दोन्ही नमुने तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि हे दोन्ही नमुने तुम्हाला भरायचे आहेत. ज्याच्यामधील पहिला नमुना आहे प्रपत्र अ, सिंचन विहीर मंजूर करण्यासाठीचा अर्ज. हे अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता. याचबरोबर दुसरा जो अर्ज आहे प्रपत्र ब, संमतीपत्र. याच्यामध्ये जी आपली स्वतःची माहिती आहे किंवा ज्या काही आपण सहमती देणार आहेत या सर्व सहमती देऊन त्या ठिकाणी लाभार्थ्याला, शेतकऱ्याला अर्ज सही करायची, अंगठा करायचा आहे. हे दोन्ही अर्ज तुम्हाला भरायचे आहेत आणि हा अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या अर्ज पेटीत टाकायचा आहे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सध्या आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू नाही, तर त्याचं काय करायचं आहे ते सुद्धा आपण पुढे पाहूयात. अर्जासोबत जोडायची कागदपत्र, सातबाऱ्याचा ऑनलाईन उतारा, डिजिटल सातबारा लागणार आहे. आट्याचा ऑनलाईन उतारा, आटासुद्धा ऑनलाईन लागणार आहे. जॉब कार्डची प्रत, अशा प्रकारची 3 कागदपत्र आणि हे 2 अर्ज, अशी 5 कागदपत्र आपल्याला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत. आता याच्यामध्ये सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 40 आर पेक्षा अधिक जमीन असल्याचा पंचनामा. सामुदायिक विहीर असल्यास समोपचारानं पाणी वापर करण्यासाठी लाभार्थ्यामध्ये एक करारपत्र करावं लागणार आहे. ते करारपत्र सुद्धा द्यावं लागणार आहे. आता जे ऑफलाईन पद्धतीने अर्ज जाणार आहेत, या ऑफलाईन पद्धतीची अर्ज पेटी जी आहे ती दर सोमवारी उघडण्यात येईल आणि याच्यामध्ये जे आलेले अर्ज असतील ते ग्रामपंचायतीच्या डाटा एंट्री ऑपरेटरनं ऑनलाईन करायचे तर रोजगार सेवकाच्या मदतीनं, आणि त्याची पोस्ट शेतकऱ्यांना द्यायची आहे. अशा प्रकारचे जे काही अर्ज आहेत हे सर्व 1 डिसेंबरपासून जुलैपर्यंतचे जे अर्ज आहेत हे अर्ज त्या ठिकाणी घेतले जातील 14 जुलैपर्यंतचे. आणि त्याच्यामध्ये ग्रामसभे जी काही महिन्याची पंचायत सभा असेल या महिन्याच्या पंचायत सभेमध्ये हे अर्ज मांडले जातील. त्याच्यानंतर जे काही एकूण अर्ज येतील त्याला ज्या ज्या ग्रामसभा येतील त्या त्या ग्रामसभेमध्ये मान्यता द्यायची आहे. आणि ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या मान्यतेमध्ये 1 महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी ही गट विकास अधिकाऱ्यावरती राहील. आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 15 दिवसाची तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी ही तांत्रिक सहाय्यताची राहणार आहे. आता वर्षामध्ये 4 ग्रामसभा होतात. याच्यासाठी जर आवश्यकता पडली तर ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा घेऊ शकते. आणि काही कारणास्तव जर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवरती जर बंदी असेल तर अशा टायमामध्ये ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभेच्या बेसवरती सुद्धा ही मंजुरी देण्याचे याच्यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत. याच्यानंतर ग्रामपंचायत निहाय विहिरीची कामं मंजूर करताना घ्यायची काळजी दिलेली आहे. 60-40चा रेशिओ ठेवावा. त्याच्याप्रमाणे विहिरीची मागणी जर असेल आणि विहिरीचं काम पूर्ण होत जात असेल तर नवीन विहिरीला सुद्धा मान्यता देण्यात यावी. याचप्रमाणे 2020च्या परिपत्रकानुसार लोकसंख्यानुसार विहिरीची जी अट घालण्यात आलेली होती की गावाची लोकसंख्या एवढी असेल तर एवढ्याच विहिरी देता येतील, तर ती अटसुद्धा याच्यातून रद्द करण्यात आलेली आहे. आणि या प्रमाणामध्ये आता जसे लाभार्थी विहिरीची मागणी करतील ते जर वरील निकषामध्ये जर पात्र होत असतील तर तशा प्रकारे ती अट रद्द करून त्या विहिरी आता देण्यात येणार आहेत. याचप्रमाणे विहीर कुठं खांदावी, कुठं खांदू नये याच्यासाठीचे सुद्धा मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. तांत्रिक सहायताना मंजुरी देताना स्थळ निश्चित करताना या सर्व अटी पाहिल्या जाणार आहेत. 2 नाल्याच्या मध्ये विहीर नसावी किंवा नाल्याच्या तीरावर, घनदाट गर्द पानाच्या झाडाच्या प्रदेशात, अशा प्रकारच्या ज्या काही ठिकाणी विहीर खांदू नये असे निकष असतील तर ती तुमची विहीर त्या ठिकाणी खांदण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. आणि याच्यासाठी विहीर कोठे खोदावी, कोठे खोदू नये याच्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनासुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. याचप्रमाणे जिल्हा स्तरावरती एक समिती नेमण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, भूजल सर्वेक्षण विकास अधिकारी, याचप्रमाणे कार्यकारी अभियंता या सर्वांच्या समिती एक गठीत करण्यात आलेली आहे. आणि याच्या संदर्भातील जे काही सूचना असतील, हरकती असतील, जर कोणाला काही प्रॉब्लेम असतील किंवा याची अंमलबजावणी करताना काही दिरंगाई होत असेल तर या समितीच्या माध्यमातून ही पुढील कार्यप्रणाली आता राबवली जाणार आहे. याच्यामध्ये लाभार्थ्याला लाभ देत असताना जे काही आर्थिक मापदंड आहेत ते 4 लाख रुपयाच्या मर्यादेमध्ये देण्याचे निर्देशसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आर्थिक मर्यादा आपण पाहू शकता. अंदाजपत्रकासाठी संबंधित जिल्ह्याच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून विहिरीची मापं निश्चित करून घ्यावीत.
आणि सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ घेऊन विहिरीसाठी 17 डिसेंबर 2012चा GR अधिक्रमित करून नवीन विहिरीसाठी आता 4 लाख रुपये अनुदान देण्यात यावं। 4 लाख रुपये त्याची जी मर्यादा आहे ती करण्यात यावी। याचप्रमाणे इतरही काही महत्त्वपूर्ण अटी याच्यात देण्यात आले आहेत। महत्त्वपूर्ण अशा सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये जिओ टॅगिंग कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा त्याच्या पाण्याचा वापर, ज्या अनिवार्य बाबी आहेत त्या कशा प्रकारे राबवून घ्याव्यात आणि अशा प्रकारच्या सर्व मार्गदर्शक सूचना या GR मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। जो GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। हा GR आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती सुद्धा मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे या मार्गदर्शक सूचनाच्या SOPच्या आधारे आता 1 डिसेंबरपासून हे अर्ज स्वीकारले जातील। जुलै महिन्यापर्यंत हे अर्ज घेतले जाणार आहेत। पुढील कालावधीमध्ये हे अर्ज लाभार्थ्याला, शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुद्धा मुभा देण्यात येणार आहे। तशा प्रकारची आता याच्यामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारचा हा एक नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा बदल करून 4 लाख रुपये अनुदानासाठी आता ही विहीर योजना राबवली जाणार आहे। मित्रांनो, याच्या अर्जाचा नमुना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये आहे, त्या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकता आणि आपल्या गावामध्ये ही पेटी तयार केल्यानंतर त्या पेटीमध्ये 1 डिसेंबर नंतर आपण हा अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे मागेल त्याला विहीर योजनेच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती, जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। मित्रांनो, याच्या संदर्भातील इतर जे काही छोटे छोटे मुद्दे असतील, ज्याचे तुम्हाला काही प्रश्न असतील, त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर अशी माहिती आपण येणाऱ्या काही व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात। असलेले प्रश्न बिनधास्त विचारा। धन्यवाद।